साकेतसाठीच पकडलाय मी उपास. बोला. वटपौर्णिमा पहिली आपली, तू बोल काहीतरी. काय मी रोज वटवृक्षासारखं उभा असतो आणि ही माझ्या भोवती पिंगा घालत असते. 7 जन्माचं नातं. हो. 100 वर्ष हाच पती मिळू देत. 100 वर्ष. हा. पण पुढच्या जन्मामध्ये शांभवी म्हणून नको येऊस, जरा चांगली मुलगी म्हणून ये. त्या वटपौर्णिमेच्या निमित्ताने प्रेक्षकांसाठी काही खास सरप्राईज फेस्ट वगैरे आहेत का आमच्यासाठी? सरप्राईज बंपर आहे, बंपर. खूप म्हणजे मोठा बंपर आहे मालिकेमध्ये. तर तुम्ही मालिका बघत राहा. ज्या कोणत्या स्त्रिया त्यांच्या नवऱ्यासाठी उपवास करतायत, व्रतवैकल्य करतायत, त्यांना शुभेच्छा. छान उपवास करा. पटकन काहीतरी तोंड तोंडात टाकू नका. वाटलं तर टाका, असं काही नाही. आणि पुरुषांना पण मी तेच सांगेन की तुम्ही पण जर त्या करतायत एवढं, तर तुम्ही पण काहीतरी थोडंफार करा, मेहनत घ्या. तुम्ही पण करा उपवास, नका खाऊ एक दिवस काहीतरी. नमस्कार, मी सीमा गाबे, टेलीचक्कर रिजनलमध्ये तुझं मनापासून स्वागत करते. आणि आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकदा तुझ्यासोबत संवाद साधतोय. आणि प्रथमतः तुझ्या लुकबद्दल काय सांगशील? तू कसं वाटतंय तुझा हा लुक? पहिल्यांदा तुझी वटपौर्णिमा आहे लग्नानंतरची, आणि कसं वाटतं याबद्दल? आधी हाय सगळ्यांना, नमस्कार. आणि वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. माझी पहिली वटपौर्णिमा आहे लग्नानंतरची. आणि कसं आहे, आता मी राजगुरूंकडे सून म्हणून आली आहे, त्यामुळे आता हे सगळे रिच्युअल्स आणि या सगळ्या गोष्टी मला किती नसेल आवडत तरी कराव्या लागणार शांभवी म्हणून. हां, म्हणजे इन जनरल शांभवी म्हणून मला करावं लागतंय म्हणून मी करते. अदरवाईज शांभवीचा काही संबंध नाही या सगळ्या गोष्टींची. वटपौर्णिमा अँड ऑल, म्हणजे तिने साकेतशी का लग्न केलं हे सगळ्यांना माहिती. सो मला ह्या चांगल्या गोष्टी करत करत पेरत मला या सगळ्या गोष्टी करत मला वटपौर्णिमेसारखे सगळे रिच्युअल्स सांभाळायचे. सो लगेच बुंदाबाई आत्ताच बोलले वटपौर्णिमेचा उपवास पकडला की नाही बोलले मी. कोणासाठी पकडलं ते पण सांग. अर्थात राजनाथसाठी थोडी पकडणार आहे. तो आहे ना. साकेतसाठीच पकडलाय मी उपवास. मग बोला. वटपौर्णिमा पहिली आपली, तू बोल काहीतरी. काय मी रोज वटवृक्षासारखं उभा असतो आणि ही माझ्या भोवती पिंगा घालत असते. मला बांधून ठेवलंय तिने, त्यामुळे माझ्यासाठी रोज वटपौर्णिमा आहे. 7 जन्माचं नातं. हो. 100 वर्ष हाच पती मिळू देत. 100 वर्ष. हा. पण पुढच्या जन्मामध्ये शांभवी म्हणून नको येऊस, जरा चांगली मुलगी म्हणून ये. हा, असं होऊ शकतं. आपण जरा लिबर्टी घेऊयात पुढच्या जन्मात. मग साकेतच्या आयुष्यात पुढच्या जन्मात मी तसा असेल. हा, मी आता त्रास दिला, आता पुढच्या जन्मात हा देईल. तर लहानपणी आईला तर वटपौर्णिमेची पूजा करताना तू बघितलंच असेल, तर तेव्हा असं कधी वाटलं होतं का, की तेव्हा विचार का आलेला मनामध्ये की मोठे असणं झाल्यावर ते मी देखील असंच करणार? मी आईला नाही वटपौर्णिमेची पूजा करताना बघितलं, सिरियसली सांगते. असं काही असं पहिल्यापासूनच नाही कधी काही मी बघितलं की असं काहीतरी उपास पकडलाय आणि असं तसं. आजीला बघितलंय. ओके. आजी व्यवस्थित त्याचं सगळं ते जे काही औक्षणाचं सगळं ताट असतं, त्यात ज्या काही गोष्टी असतात, मग ते वाण असतं. आणि खरं तर आता जून महिन्यापासून आपल्या ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात, सणवाराला सुरुवात होते. आणि आपण एक काय म्हणतात ना, जून हा म्हणजे जूनपासून जे काही पाऊस आणि पावसापासून जी काही सगळी सुरुवात होते ना, ह्या सगळ्या वर्षावांची सणवार आणि या सगळ्या वारी, आणि ते सो मजा आहे. सो आईला मी आजीला खूप बघितलंय, पर्टिक्युलरली वटपौर्णिमेची तयारी करून सगळ्या सवाष्णी एकत्र येऊन वडाला जे काय ते गोल गोल फिरतात आणि काय प्रार्थना करतात, आणि हे सगळं मी बघितलंय. आणि त्याचा उपास असतो. बरं, फक्त बाईच उपास करते की हाच नवरा? नाही, आजी. सो ती ते तेवढंच मी बघत आली. आईला वगैरे काही नाही बघितलंय मी असं करताना, आणि मी तर नाहीच. आणि आता सीन शूट करताना काय तारंबळ वगैरे उडली होती का तुमची सर्वांची? असं काही गमतीदार किस्सा आहे का वटपौर्णिमेचा सीन शूट करताना? अजून आता आत्ताशी तर सुरुवात झाली. आम्ही आता क्रीजवर उभे राहिलोय बॅट टेकून. माहित नाही आता बॉल कसे येणार आहेत, काय होणार आहे, कोण आउट होणार आहे, कोण सिक्स मारणार आहे, काहीच माहित नाही. पण आम्ही घटनेमध्ये इन होतोय पण यावेळेस. वाटतंय की खूप लोक आहेत, 2 मालिकेचे कलाकार एकत्र आले, त्यांची ओळख होणं, नवीन मित्र बनतायत तिथे आता सगळेजण. काही ओळखीची आहेत, हा, काही ओळखीची पण आहे. काही आता हे प्रोडक्शन हाऊस
जिथे मी याच्या आधी काम केलंय, परत घरी आल्यासारखं वाटतंय की आता परत त्या प्रोडक्शनला येऊन आम्ही काम करतोय. सो फन आहे, मजा आहे. त्या वटपौर्णिमेच्या निमित्ताने प्रेक्षकांसाठी काही खास सरप्राईज फेस्ट वगैरे आहेत का आमच्यासाठी? सरप्राईज Bumper आहे, bumper. खूप म्हणजे मोठा बंपर आहे मालिकेमध्ये. सो तुम्ही मालिका बघत राहा. मालिका ज्या वळणावर जाणार आता काही दिवसात मजा येणार तुम्हाला बघायला. तर आता मोहिनी आणि मी जिंकून घेईन सर या मालिकेचा महासंगम आहे. मोहिनी आणि छवी आणि आता शांभवी तू पण आलेस त्यामध्ये, तर काय होणार आहे? आणि कार्तिक आहे ना इकडे. हो. हो ना. हो, कार्तिक आहे सगळ्या मिळून आले, तर तुम्ही काय करणार आहे? छवी आणि मोहिनीसाठी काय आहे नवीन आव्हान? हो, छवी आणि मोहिनीला कायमच आमच्याकडनं काही ना काही आम्ही केलेल्या गोष्टी निस्तरणं हेच करावं लागणार आहे जोपर्यंत आम्ही आहोत. आणि आम्ही काही जात नसतो, आम्ही काही कांड करणं सोडत नसतो. सो अर्थातच मजा आहे. आणि मी म्हणलं बंपर आहे, कारण महासंगम आहे आणि हा पहिला महासंगम आहे. सो हा सोहळा वाटतोय आणि त्यात ज्या घडत्यात म्हणजे घडतायत गोष्टी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या. त्यात बाई आजी पण आहे. सो बाई आजी पण इथे येणार आहे. सगळेजण इन्क्लूड आहे त्याच्यात. इथं आहेत ती बोलली ते, पण ऍक्च्युली हो, लग्न म्हणजे मला त्याच्यावर जास्त बोला वाटतं, कारण असं वाटतं की वधू पक्ष वर पक्ष असं सगळं आहे. सगळेजण गोड गोड आवरून आले, मजा येते सगळ्यांकडे बघून. आले सगळेजण छान दिसत आहेत. खूप अशी धावपळ चालू आहे. शूटिंग करतो, शूटिंग वाटत नाही की नाही, काहीतरी सोहळा आपण करतो ना साजरा, तसा सोहळा चाललाय. मजा येते. आणि जाता जाता वटपौर्णिमेच्या निमित्ताने प्रेक्षकांना काय सांगणार आहात तुम्ही? एक छोटासा संदेश. वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. ज्या कोणत्या स्त्रिया त्यांच्या नवऱ्यासाठी उपवास धरतायत, व्रतवैकल्य करतायत, त्यांना शुभेच्छा. छान उपवास करा. पटकन काहीतरी दिसलं म्हणून तोंडात टाकू नका. वाटलं तर टाका, असं काही नाही. आणि पुरुषांना पण मी तेच सांगेन की तुम्ही पण जर त्या करतायत एवढं, तर तुम्ही पण काहीतरी थोडंफार करा, मेहनत घ्या. तुम्ही पण करा उपवास, नका खाऊ एक दिवस काहीतरी. आणि छान सण आपला साजरा करा. मुळात ह्या सगळ्या सणांचं महत्त्व एवढंच आहे की आपली संस्कृती जपली पाहिजे. आपली संस्कृतीचा वारसा पुढे चालू राहायला पाहिजे. ती आपल्या हातात आहे. आपण त्याला असं फाट्यावर वाढून जमणार नाही. जे आहे त्याला काहीतरी अर्थ आहे किंवा त्याला काही ना काहीतरी त्याच्या मागचे थॉट्स आहेत. सो ते थॉट्स घेऊन पॉझिटिव्हिटीने सगळे सण साजरे करा. माझ्याकडनं वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आता तू बोल. माझं म्हणणं आहे की काळ बदललाय, विचार बदललेत, माणसं प्रगती तर होतच आली आहे. पण माझं म्हणणं आहे की आता जर एवढे बदलाव झाले तर थोडंसं आपण म्हणजे फक्त स्त्रियांनीच सगळं हे करण्यापेक्षा त्याला पुरुषांनी पण काहीतरी जोड आणि साथ दिली, खांद्याला खांदा लावून जसं आपण उभं राहतो एकमेकांसोबत. सो खरंच जर त्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या दैनंदिन जीवनामध्ये स्त्रीची साथ देण्याबाबतीत, तर जास्त चांगलं होईल. आणि जसं मी कायम माझ्या बायकोकडे झुकून बघतो आणि ती आठवणीने बघते, तसंच तुमच्यामध्ये पण नातं असू द्यात. नाही. आणि माझ्याकडून वटपौर्णिमेच्या सगळ्यांना, माझ्याकडनं आणि साकेतकडनं खूप खूप शुभेच्छा. आमचा महासंगम नक्की बघा आणि महासंगम नंतरची मेगा बंपर. थँक्यू सो थँक्यू.